कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक 6 फेब्रुवारीला याच सभागृहात होणार आहे आणि या सभागृहाचं काम जे आहे ते आता सध्या अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजश्री छत्रपती शाहू सभागृह आहे, महापालिकेच्या इमारतीत हे सभागृह आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जे बेंच आहेत त्यांना कलर काम केलेलं आहे। आणखीन काही उर्वरित काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हा संपूर्ण भाग आहे तो रिनोव्हेट केलेला आहे। या ठिकाणचे फॅन असतील नव्याने लावण्यात आलेले आहेत, कलर काम देखील करण्यात आलेलं आहे, फर्निचर देखील करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता फक्त खुर्च्या ज्या आहेत त्या ठेवणं बाकी आहे। साधारणतः आज संध्याकाळी या खुर्च्या देखील इथं लागल्या जातील। काही वेळापूर्वीच या सभागृहात पोलीस असतील, महापालिकेचे अधिकारी असतील आणि इतर विभागांचे अधिकारी आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे। खरं तर 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीमध्ये या सभागृहात खरं तर सभा होणार आहे आणि या सभेत महापौर आणि उपमहापौर हे यांची निवड जी आहे ती केली जाणार आहे। खरं तर तब्बल 5 वर्षानंतर हे सभागृह आहे ते उघडल्यामुळं अनेक या ठिकाणी खरं तर बदल असतील किंवा नव्यानं रिन्युवेट करण्याची काही गरज होती आणि ते करण्यात आता खरं तर अंतिम टप्प्यात हे काम आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी अजून आपण पाहिलं तर काम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात हे काम आल्यामुळं 81 नव्यानं जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते याच सभागृहात आहे ते खरं तर बसणार आहेत। त्यांची नव्यानं निवड आहे, उपमहापौर आणि महापौरांची केली जाणार आहे आणि त्यानंतरच खरं तर या सभागृहात दर महिन्याला जी मासिक सभा होते त्या सभा देखील या सभागृहात होणार आहेत। एकूण पाहिलं तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 81 नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत आणि महायुतीच्या नगरसेवकांनी खरं तर सहलीला जाणं आता पसंत केलेलं आहे। आज उद्या 2 दिवस सहली करून आल्यानंतर ते या सभागृहात थेट ज्या दिवशी महापौर आणि उपमहापौरांची निवड आहे त्या ठिकाणी ते दाखल होणार आहेत। त्यामुळं अंतिम टप्प्यातलं काम साधारणतः उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।